बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी बच्चू कडूंची आहे। अचलपूरचे भाजपचे आमदार प्रवीण तायडेंच्या भावाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप कडूंवर करण्यात आलाय आणि बच्चू कडूंवर हत्येच्या प्रयत्नाचाही गुन्हा दाखल झालाय। पाहूयात यावरचा एक रिपोर्ट। बच्चू कडूंवर हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल झालाय। अचलपूरचे भाजपचे आमदार प्रवीण तायडेंचे भाऊ अभिजित तायडेंना ठार करण्याचा कट रचल्याचा आरोप बच्चू कडूंवर आहे। त्या कटाची कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली। या क्लिपची TV9 मराठी पुष्टी करत नाही, पण प्रवीण तायडेंच्या तक्रारीवरून कडूंवर गुन्हा दाखल झालाय। पण त्याला थो आहे का नाही, आता त्याच्या पिढा कोण आहे, तायडेपेक्षा हिंमत पण करून आलं हे डोंगरं फुटते गेला वरच आलेलं आहे। काय 1-2 लाख रुपये जाईल, 3-4 लाख रुपये सांगतो दुसरी गँग ऍक्सिडेंट म्हणून टाकून कुठं काय नाही तिची पकडलं ऍक्सिडेंट मध्ये घेऊ ना। ऍक्सिडेंटची ती आपली गँग आहे भाऊ, हा आपली गँग आहे ऍक्सिडेंटची कुठं यवतमाळची। हा ते सांग। आता काय कर, उलट काय कर का याला काही उडवायचं आहे, व्यवस्थित प्लॅनिंग करायचं। तुझं टोनिंग आमदार सुरू करू दे। मी आता जिल्हा परिषद म्हणून झाल्या आणि तुमच्याकडे येते, बरोबर आहे, तसं प्लॅनिंग करायचं, याला उडवायचं म्हणजे लोक नाही येणार। मग आपला हा जे आहे महिन्यात काय लागते ना, छत्रपती सारखं वागायला ना आपल्याला। आपण छत्रपतीचा गेम करायचा व्यवस्थित। एकदा हे असं झालं का ह्या अलग पाडायचं आणि याला ठोकायचं। काय करायचं, इकडून याच्या जवळ जायचं, ते फक्त नॉर्मली राहील आणि याला उडवायचं। हे पहिले खतम करणं आवश्यक आहे। हा ते लय घे प्रवेश सोबत ह्या असला पाहिजे प्रोड्युसर, बरोबर 15 दिवसात गेम लावायचं, उडवायचंच आहे त्याशिवाय हे त्याला नाही। काय तिकडे त्याला हे गेला तर तुझा संबंध तुटून जाते आणि सिलेंडर झाला प्रॉब्लेम 15 दिवसात। मला सांगा तुम्ही, मी परत येतो। आपलं नाव वगैरे काहीच येत नाही। ऍक्सिडेंट काय ते नाही, ऍक्सिडेंट ट्रकच आहे त्याची भाऊ, त्याचे टिप्परच आहे। हो ते रेतीवाले आहे ते स्पेशल लागतात मागं, बस 1-2 लाख रुपये देऊन दिले आपण। फोनवरून कोणाशी बोलू नका सगळ्या गोष्टी। फ्रॅक्चर नाही मग काय पुरं काम दाखवावं लागते, अर्धा खाली ठेवायचं अंगावर बसाले, मग तो अजून भारी पडत। काय होतं त्याच्यात त्या मायाची फक्त एका आमदाराला ज्या भावाला माजी आमदाराच्या माध्यमातून त्यांनी स्वतः रचलेले हे कट आहे। कोणीही ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केली आणि तुमच्यापर्यंत ते एक गुप्त आहे। आता त्याला मला त्याचा फोन आला होता की त्याला बच्चूभाऊ कडूंचा फोन गेला आणि तुला जिवंत मारतो किंवा तुला पाहून घेतो, तुला अशा प्रकारच्या धमक्या आल्या असं त्यांनी मला सांगितलं। जनता पार्टी एक माध्यम आहे, परंतु तुम्हाला जनतेने पाळलं हे तुम्हाला कबूल करावंच लागेल, तुम्हाला मान्य करावं लागेल, पण तुम्ही त्या मान्य करण्याच्या मनस्थितीत नाही, म्हणून तुम्ही अशा प्रकारचे षडयंत्र रचून माझ्या परिवारावर घारा घालण्याचा, मला मागं ओढण्याचा प्रयत्न करीत आहे। आमचाच कसा कट रचला असं त्याच्यातून सिद्ध होते का बच्चू कडूला बदनाम कसं करता येईल, त्याला अटक कसं करता येईल। आम्ही जे 1.5 लाखासाठी आंदोलन करणार होतो रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यासाठी, त्याच्यासाठी कार्यकर्त्याचं खच्चीकरण करणे का तुमचा नेता असता आम्ही अंदर टाकू शकतो, तुमचा काय केव्हा आहे, अशा पद्धतीचा हा कट आहे। तो म्हणतात का आमच्यासाठी कट केला, मला असं वाटतं हा व्यवस्थित आमच्यासाठी हा केलेला कट आहे, त्यांना आम्ही काही घाबरत नाही आहे आणि आम्ही अशा प्रकारचा हा मूर्खपणा करतही नाही। हा धंदा आमचा नाही, आम्ही रक्तदान करणारे लोक आहोत, जीव देणारे लोक आहे, जीव घेणारे नाही। अचलपूरमध्ये गेल्या विधानसभेत प्रवीण तायडेंनी बच्चू कडूंचा पराभव केला। जिव्हारी लागलेल्या पराभवामुळे कडूंनी तायडेंच्या भावाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे। त्यांच्या भावाला त्या ठिकाणी षडयंत्र तयार करणे, मारण्याचं, जिवे मारण्याचं, नुसतं मारण्याचं नाही, जिवे मारण्याचा प्रयत्न आणि तशी या ठिकाणी योजना तयार करणे। जर आज समजा ते लक्षात नसतं आलं किंवा त्याच्या पोलिसात तक्रार झाली नसती तर एखाद्या वेळी त्यांनी हा प्लान सक्सेस केला असता आणि त्यांच्या भावाचा आणि त्यांचा जीव गेला असता। निवडणुका जिंकण्याकरता, आमदार होण्याकरता एवढी लाचारी पाळणे हे काही योग्य नाही।
हे लाचारपणाचं लक्षण आहे. राजकारणामध्ये निवडणुका लढता येतात, 2029 मध्ये लढता येईल, त्यांच्या नशिबात असेल ते निवडून येतील. पण आज प्रवीण तायडे आणि त्यांच्या परिवाराला संपवणे हे जे कट कारस्थान आहे हे मात्र योग्य नाही. बच्चू कडूंनी आरोप फेटाळलेत आणि उलट आपल्या विरोधात हा कट रचल्याचं म्हटलंय. आता गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे बच्चू कडूंच्या विरोधात कायदेशीर कारवाईची शक्यता आहे. स्वप्नील उमप, TV9 मराठी, अचलपूर, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.